प्रफुल्ल पटेल यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली आहे। शरद पवारांसोबतच्या डिनर डिप्लोमसीनंतर भेटीला महत्त्व आलंय। तर पवारांसोबतच्या डिनर डिप्लोमसीला अजित पवार यांनी देखील हजेरी लावली होती। राहुल गांधी आणि गौतम अदानी हे देखील डिनर डिप्लोमसीला उपस्थित होते। राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये दोन्ही राष्ट्रवादी एकत्र लढणार असल्याची चर्चा सुरू असतानाच या भेटीला वेगळं महत्त्व आलंय। शिवाजी काळे आपले प्रतिनिधी आपल्याला या संदर्भातील अधिकचे अपडेट देतील। शिवाजी, ही सगळ्यात महत्त्वाची काल एक महत्त्वाची भेट म्हणावी लागेल। राज्याच्या राजकारणाला दिशा देण्याचे संकेत या भेटी दरम्यान मिळत असल्याचं समजतंय। या अगोदर देखील आपण पाहिलं असेल की राष्ट्रवादीचे नेते शरद पवार आणि अजित पवार दोघंही एकत्र आले होते। विशेष म्हणजे पार्थ पवार जमीन घोटाळ्याच्या याला एक किनार होती। या सगळ्या पार्श्वभूमीवरती या ठिकाणी भेट झाली। राहुल गांधी, गौतम अदानी हे सगळे नेते या ठिकाणी उपस्थित होते। आणि त्यानंतर जर प्रफुल्ल पटेल हे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या भेटीला जात असतील तर त्यामुळे एक वेगळे अर्थ या निमित्ताने उपस्थित होतात। राज्याच्या राजकारणासह देशाच्या राजकारणासंदर्भात चर्चा झाल्याची माहिती पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासोबत झाल्याची समजते। आणि विशेष म्हणजे ही सगळी जी किनार आपण पाहिली असेल की काल अजित पवार हे अनपेक्षितपणे त्या ठिकाणी पोहोचले आणि त्यानंतर अजित पवार, शरद पवार यांच्या सोबत असलेले फोटो देखील पाहायला मिळाले। तर हा कौटुंबिक सोहळा होता। मात्र हा कौटुंबिक सोहळा सुरू असताना पुन्हा एकदा दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का अशी चर्चा सुरू आहे। या सगळ्या संदर्भामध्ये प्रफुल्ल पटेल असो, अजित पवार असो, त्याचबरोबर इतर जे नेते आहेत ते कौटुंबिक भेट आहे, राजकीय भेट नाही याचे सातत्यानं सांगताना पाहायला मिळतात। मात्र या सगळ्या भेटीमध्ये काहीतरी राजकीय भेट आहे का असा प्रश्न या निमित्ताने उपस्थित होतो। आणि ह्या सगळ्या भेटीगाठी झाल्यानंतर प्रफुल्ल पटेल हे राष्ट्रवादीचे एक मोठे नेते, शरद पवारांचे अत्यंत क्लोज म्हणून ओळखले जातात, ते पंतप्रधानांच्या भेटीला पोहोचतात। त्यामुळे एक वेगळं महत्व या भेटीला प्राप्त होतं। नक्कीच धन्यवाद शिवाजी, तुम्ही दिलेल्या सविस्तर अपडेटसाठी।